पुणेकरांचा इथून पुढच्या काळात प्रवास सगळ्याच मार्गाने अगदी आरामात आणि सोपा होणार आहे. याचं कारण म्हणजे पुणे शहर हे दळणवळणाच्या क्षेत्रात आता झपाट्याने विकास करतंय. एका मागोमाग एक मेट्रो मार्ग सुद्धा आता सुरळीत झालेत. त्यामुळे शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाणं सुद्धा सहज शक्य होऊ लागलंय. त्यात आता विमानतळापर्यंत सुद्धा थेट मेट्रोने जाणं हे पुणेकरांचं जे स्वप्न आहे ते भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. चला तर मग मेट्रो आणि विमानतळ यांच्यात ही जोडणी झाली तर प्रवाशांना याचा काय फायदा होऊ शकतो, कोणत्या भागासाठी हा निर्णय सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि आपल्या सगळ्यांचं कट मध्ये खूप स्वागत. प्रवासाला निघालं की बऱ्याचदा आपण असा विचार करतो ना की कुठेही जायला डायरेक्ट अर्थात थेट गाड्या असणं किंवा कोणताही प्रवास हा थेट होणं किती बरं होईल. म्हणजे 17 वेळा गाड्या बदलायला नको, कुठे फिरायला जाताना सामानही सारखं उचलायला नको. त्यात कुठे जायचं म्हटलं तर सध्याची सुरू असलेली वनाज रामवाडी मेट्रो मार्गिका तिचा विस्तार करून ती पुढे आता कल्याणी नगर मार्गे विमानतळापर्यंत नेण्याचा सर्वात व्यवहार्य पर्याय हा निश्चित करण्यात आलाय. मात्र शहराचा हवाई प्रवासासाठी महत्वाचं असलेला लोहगाव विमानतळ हे मेट्रो नेटवर्क पासून सध्या दूर असल्याने प्रवाशांना रिक्षा, बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावं लागतं. आणि हीच गैरसोय दूर करण्यासाठी विमानतळ जोडणीचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. आणि तोच अहवाल आता लवकरच महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कडून पुणे महानगरपालिकेला सादर केला जाणार आहे. यामुळे भविष्यात विमानतळावर पोहोचण्यासाठी पुणेकरांना ना रिक्षाच्या मीटरची काळजी करावी लागेल, ना वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची भीती. कारण सध्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर रामवाडी मेट्रो स्टेशन वरून बाहेर आल्यावर ऑटो रिक्षा, कॅब किंवा पीएमपीएल बसवर अवलंबून राहावं लागतं. पण प्रस्तावित मेट्रो मार्ग सुरू झाला तर नागरिकांना मात्र यावर अवलंबून राहावं लागणार नाहीये आणि थेट मेट्रोतून उतरलं की विमानतळावर हे जाता येणार आहे. दरम्यान केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या विशेष आढावा बैठकीमध्ये पुण्याच्या वाहतुकीचा कायापालट करणारा हा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी महामेट्रोचं व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सादर केलेल्या विविध पर्यायांमधून कल्याणी नगर लोहगाव इथूनच विमानतळापर्यंत मेट्रो नेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींकडून सुद्धा हिरवा कंदील हा देण्यात आलाय. त्या पर्यायांमध्ये कल्याणी नगर, विमाननगर, खराडी बायपास आणि रामवाडी मेट्रो स्टेशनचा समावेश होता. मात्र या सगळ्यामधून कल्याणी नगर हा पर्याय निवडला गेलाय. आणि त्याचबरोबर आता कमी वेळामध्ये आणि कमी खर्चात प्रवाशांची मोठी सोय या सूत्रावर आधारित हा मार्ग पुण्याच्या पायाभूत सुविधेसाठी सुद्धा निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला गेलाय. प्रतिनिधींकडून सुद्धा हिरवा कंदील हा देण्यात आलाय. त्या पर्यायांमध्ये कल्याणी नगर, विमाननगर, खराडी बायपास आणि रामवाडी मेट्रो स्टेशनचा समावेश होता. मात्र या सगळ्यामधून कल्याणी नगर हा पर्याय निवडला गेलाय. आणि त्याचबरोबर आता कमी वेळामध्ये आणि कमी खर्चात प्रवाशांची मोठी सोय या सूत्रावर आधारित हा मार्ग पुण्याच्या पायाभूत सुविधेसाठी सुद्धा निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला गेलाय. याचबरोबर यावेळी खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर पाठिंब्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पातळ्यांवर विकास कामे आणि प्रकल्प हे वेगाने सुरू आहेत. पण आता हा मार्ग नेमका कसा असेल, याचं वैशिष्ट्य काय, यावर सुद्धा नजर टाकूया. तर हा मार्ग सिम्बायोसिस कॉलेज मार्गे थेट विमानतळा नजीकच्या एरोमॉल पर्यंत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे या मार्गासाठी संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीतील जागा घेण्याची सुद्धा गरज भासणार नसल्याने तांत्रिक अडथळे आता दूर झालेत. म्हणजेच यामध्ये अत्यंत कमी भूसंपादन सुद्धा करावं लागणार आहे. शिवाय सध्याच्या रस्त्यावरून मेट्रो नेणार असल्यामुळे इथे परवानग्या मिळवण्याच्या प्रक्रियेला सुद्धा आता गती येणार असल्याचं म्हटलं गेलंय. त्यामुळे आता मेट्रो आणि विमानतळ यांच्यातील कनेक्टिव्हिटी अधिकच वाढवण्यासाठी केवळ विमानतळापर्यंतच नाही तर शहराच्या चहूबाजूने सुद्धा मेट्रोचे मार्ग जे आहे ते वाढवले जाणार आहेत. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या 2 महत्त्वाच्या मार्गांचं काम सुद्धा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. शहर झपाट्याने वाढत असल्यामुळे सुद्धा सार्वजनिक वाहतूक मजबूत करणं ही आता गरज बनली आहे. त्यामुळे शेवाळेवाडी ते कात्रज आणि पुढे वाकड फाटा या दरम्यान नवीन मेट्रो मार्गासाठी सुद्धा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश हे देण्यात आले. हा मार्ग महामार्गालगत असणार आहे. त्यामुळे उपनगरातील भाग मुख्य शहराशी जलद गतीने सुद्धा जोडले जातील. याचा फायदा कसा होईल यावर सुद्धा बोलायचं म्हटलं तर ही मेट्रो आणि विमानतळ जोडणी पूर्ण झाल्यास शहरातील खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती कमी होईल. आणि विमानतळ ते शहर मध्यवर्ती भाग असा हा प्रवास जो सध्या वाहतूक कोंडीमुळे 45 मिनिटांपासून ते 1.5 तासांपर्यंत लागतो, मात्र मेट्रो सुरू झाल्यानंतर हा वेळ लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. शिवाय विमानतळ परिसरामध्ये पार्किंगची समस्या उद्भवणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिकमुळे
फ्लाईट मिस होण्याचं सुद्धा टेन्शन मिटणार आहे. शिवाय पुणे विमानतळावरून लाखो प्रवासी ये जा करतात, त्या सगळ्यांनाच पुणे शहराच्या कोणत्याही भागामध्ये किंवा कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी थेट मेट्रो हा पर्याय असल्यास किती फायदेशीर तो ठरू शकतो याची कल्पना सुद्धा आपण नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर वायू प्रदूषणात सुद्धा घट होईल आणि म्हणूनच पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराला पहिल्यांदाच थेट मेट्रो आणि विमानतळ अशी जोडणी मिळू शकते. शिवाय भविष्यात प्रस्तावित रिंग रोड आणि इतर वाहतूक प्रकल्पांशी समन्वय साधून ही जोडणी विकसित केली गेल्यास पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि एकात्मिक स्वरूपामध्ये उभी राहू शकते. पुण्याचे मेट्रो नेटवर्क हे अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक सुद्धा होईल, यामध्ये शंका वाटत नाहीये. त्यामुळे तुर्तास आपण इथे थांबूया. मात्र तुम्हाला मेट्रो आणि विमानतळ या कनेक्टिव्हिटीच्या प्रकल्पाविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.